घातला कान भीती आली दान संत उदार उदार भरले अनंत भांडार माग त्यासी पुरे धनी आणि कासी उरे संत उदार उदार भरले अनंत भांडार तुका म्हणे पोते देवे धरिले न भेविते संत उदार उदार भरले अनंत भांडार समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जनन निहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला गंधकम गंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतया पांडुरंगा करू प्रथमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फुरदिक् प्रदेशम् विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानम् समाधिस्थमूर्तिं भजे ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करो
झालोचराचरी जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता अभिनवाद विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया घातला दुकान देती आली दान संत उदार उदार भरले अनंत भांडार प्रस्तुत प्राप्त वेळी आपल्या गोळेगाव मध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजची 5व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडं ज्यांच्या कृपाशीर्वादाने आली किंवा ज्यांच्या सहकार्याने आली ते म्हणजे आपल्या गावचे मुंजाप्पा आणि विश्वनाथ भागोजी वाघमागे हे आजच्या कीर्तनाचे यजमान आहेत. तसेच संपूर्ण गोळेगावकर ग्रामस्थ कमिटीचे आभार मानते. तसेच कीर्तन सेवेसाठी उत्कृष्ट गायक मंडळी आहेत, उत्कृष्ट कलाकार आहेत, उत्कृष्ट माईक सिस्टीम आहे, उत्कृष्ट पखवाद वादक आहे. सर्वांचे आभार मानते आणि सेवेकडे वळते. विठ्ठल एकाहुनी बळीगे असे गायक आहेत, वादक आहेत, वादक 2-2 आहेत, आमचे निवृत्ती दादा आहेत, संतोष दादा आहेत आणि इकडे 2-2 पांडुरंग आहेत. तसेच आमचे माऊली महाराज आहेत, 2 माऊली महाराज आहेत. दोघांचे आभार मानते आणि गावातील सगळे उत्कृष्ट असे आरती मंडळ. त्यांना ओळखते दादांना, दादांचे आभार मानते आणि माझ्या सर्व महिला भगिनी श्रोतेजन सर्वांचे आभार मानते. त्यामुळेच मी नाव घ्यायचं टाळलं होतं. एकाचं विसरतं, एकाचं राहतं, मग एकाला खंत वाटते, त्यामुळे कोणाचंच नाही घेतलेलं बघा असतं. घातला दुकान देती आली दान. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबा आहेत संतांचं महत्व सांगत आहेत. संत या भूतलावरती आले कशासाठी आले? जडाच्या जीवाच्या कल्याणासाठी संत या भूतलावरती आले. आल्यानंतर संतांनी केलं काय? संतांनी दुकान मांडलं, ज्ञानदानाचं दुकान मांडलं. घातला दुकान देती आली दान आणि संत आल्या गेलेल्याला ज्ञानदान देऊ लागले. आणि ज्ञान देण्यामध्ये संत कसे आहेत? ज्ञान देण्यामध्ये संत हे उदार आहेत. संत उदार उदार भरले अनंत भांडार. संतांकडे किती ज्ञान आहे? मागणाऱ्याला तर देतायत, पण नंतर आलेल्यांना सुद्धा देण्यासाठी शिल्लक आहे. मागत्यासी पुरे धनी आणि कासी उगे. नंतर त्यांच्यासाठी सुद्धा शिल्लक आहे. असं ज्ञान किती आहे? तर तुका म्हणे पोते देवे भरले नव्हे रीते. हे पोत ज्ञानाने गच्च भरलेलं आहे. हे देहरूपी गाडगं ज्ञानाने गच्च भरलेलं आहे. म्हणजे संतांचं अंतकरण हे ज्ञानानं ओतप्रोत भरलेलं आहे. हा झाला अभंगाचा सरळ भावार्थ. विठ्ठल जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. आपण या भारत भूमीमध्ये जन्माला आलो हे आपलं महत् भाग्य आहे. नुसतं भारतात जन्माला आलो नाही, तर महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो की जो महाराष्ट्र संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही महाराष्ट्र भूमी, या भूमीमध्ये आपण जन्माला आलो. आणि जन्माला आल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला मनुष्य देह प्राप्त झाला. नुसतं महाराष्ट्रात जन्माला आलो याला महत्व नाही, तर जन्माला आल्याच्या नंतर आपल्याला जो देह प्राप्त झाला तो मनुष्य देह प्राप्त झाला. म्हणून आपल्याला काय आहे? महत्व आहे. भगत खंडे नर देह प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती. इथं नरदेह प्राप्त होणं हे परम भाग्य आहे. परंतु
नुसता नरदेह प्राप्त झाला म्हणजे भागत नाही, तर नरदेह मिळाला कशासाठी आणि आपण करतोय काय? देवाने देह कशासाठी दिला? देव दिला देह भजन देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. देवाने देह दिला कशासाठी? भगवंताच्या भजनासाठी दिला. देखे मनुष्य जात सकळ, जे स्वभावता भजनशील, झाले असती केवळ माझेच ठाई. मनुष्याची निर्मितीच कशासाठी झाली? भगवंताच्या प्राप्तीसाठी झाली. परंतु मनुष्याला संसाराची बाधा चढली. का कमलकंद आणि दरदुरी, नांदणू कैकेची घरी, परी परागो सेविचे भ्रमरी, एकाच कलू चिवरे. जसं कमळ पाण्यामध्ये असतं, मग त्या कमळाचा सुगंध सगळ्यात जवळ कोण घेऊ शकतं? थोडा आवाज कमी करा, याचा थोडा आवाज कमी करा, तिकडे मुलांचा आवाज कमी करा. का कमलकंद आणि दरदुरी, नांदणू कैकेची घरी, परी परागो सेविचे भ्रमरी, येरा चिखलू चिवरे. कमळ पाण्यात असतं, त्या कमळाच्या जवळ कोण असतं? तुम्ही सगळी खेड्यातली माणसं आहे. कमळाच्या जवळ कोण असतं? माईकला आवाज नाही का? कमळाच्या जवळ कोण असतंय? कोणालाच येत नाही. हा, बेडूक बेडूक. वा. मग कमळाचा खरा सुगंध सेवन करण्याचा अधिकार कोणाचा? पण ते काय खाताय? लांबून येणारा ब्रह्मण काय करतो? सुगंध सेवन करतो. विठ्ठला महत भाग्याने नरदेह तुम्हा आम्हाला प्राप्त झाला. मग मनुष्य देह प्राप्त झाल्याच्या नंतर या देहाने आपण काय करायला पाहिजे होतं? भगवंताचं भजन करायला पाहिजे होतं. जसं त्या बेडकाचा अधिकार कमलातील सुगंधाचा आहे, कमलातील सुगंधाचा आहे, पण ते चिखल खाताय, तशी तुमची आमची स्मरणाचे ताते स्मरण ते ज्याचे त्याचे नाही. म्हणजे आपण काय झालं तर आपण भगवत प्राप्तीला विसरलो. एकतर आपल्याला जो देह मिळाला, हा देह आपल्या हातात नव्हता. आपण जन्माला का आलो? कारण जन्माला येण्याची 3 कारणं आहेत. संत स्वेच्छेने आले, भगवंत परेच्छा प्रारब्ध आहे, आणि आपण अनिच्छा प्रारब्ध. इच्छा नसताना सुद्धा आपण जन्माला आलो, तर जन्माला येण्याची 3 कारणं आहेत. एक, पाप. जन्माला येण्याचं पहिलं कारण पाप. दुसरं कारण कर्म. अगा कर्मी जे उरावे, तीही सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे, देहा एका केले कर्म झाले केले कर्म झाले
केले कर्म झाले तेची भोगा आले उपजले मेले ऐसे कितीतरी जन्माला आले आणि कितीतरी मेले. त्यांची गणना आहे का? बघा, जन्माला का आले? कारण कर्म होतं म्हणून जन्माला आले. मग संत जन्माला का येतात? संतांना कर्म नाहीये, संतांना कर्माची बाधाच होत नाही. कारण संत केलेलं कर्म भगवंताला अर्पण करतात. यत् कौशी यदश्नासी यज्जुहोसी ददासी यत् तपस्यसि कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम् किंवा ब्रह्मार्पणं ब्रह्महविर् ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधिना. संत केलेलं कर्म कुणाला अर्पण करतात? भगवंताला अर्पण करतात. म्हणून संतांना कर्म नाही, संतांना पापही नाही. जन्माला येण्याचं तिसरं कारण वासना. संतांना वासनाच नाहीये, वासनाच भगवंतमय झाली. तेचे झाले अंगे, वासनाच भगवंतमय झाली. तुम्ही आम्ही जे जन्माला आलो कारण वासना. मग संत स्वेच्छेने जन्माला आले. मग संत स्वेच्छेने जन्माला येऊन नेमकं करतात काय? संत स्वेच्छेने जन्माला आले का आणि कोणासाठी आले? तर संत स्वेच्छेने जन्माला आले ते जडाच्या जीवाच्या कल्याणासाठी आले. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारे. मग संत जडाच्या जीवाच्या कल्याणासाठी येऊन नेमकं संतांनी या ठिकाणी केलं काय? तर संतांनी दुकान मांडलं. दुकान कशाचं दुकान मांडलं? तर ज्ञानदानाचं दुकान मांडलं. अभंगाच्या प्रकारात संतांनी ज्ञानदानाचं दुकान मांडलं. जगामध्ये आपलं हित करणाऱ्या दोनच व्यक्ती आहेत. दोनच. एक संत आणि दुसरा आई वडील. जगामध्ये संपूर्ण जगाच्या पाठीवरती आपलं हित करणारे फक्त संत आणि आई वडील या दोनच व्यक्ती आहेत. एक मुलगा आपल्या घर मालकाला म्हणतो, साहेब, दोन मुलं मला, माझी पत्नी, आणि अशा ऐन प्रसंगी माझ्या बापानं मला घराच्या बाहेर काढलं. कुठं जायचं होतं मी? जवळ काहीच नाही, दोन मुलं आहेत माझ्याकडं, माझी पत्नी, आणि मी जायचं कुठं होतं साहेब? साहेब, पण तुम्ही मला आसरा दिला. आज 33 महिने झालं तुम्ही मला राहायला घर दिलं आणि 1 लाख रुपये बिझनेस साठी दिले.
या 33 महिन्यामध्ये 1 लाखाचे प्रति सेकंदाला 1 रुपया या हिशोबाने 33,000 व्याज झाले साहेब. हे 1 लाख आणि 33,000 घेऊन टाका. त्यावेळेस तो साहेब म्हणतो येडायस का रे तू, हे पैसे मला कशाला देतो, हे पैसे द्यायचे ते तुझ्या बापाला दे. हे 1 लाख रुपये तुला मी नाही दिले, तर हे 1 लाख रुपये तुझ्या बापाचे आहेत. आणि कोण म्हणतं तू माझ्या तिथं फुकट राहिला 33 महिने, 33 महिन्याचं खोलीचं भाडं 66,000 रुपये तुझ्या बापाने दिलेत. आणि तुला एक सांगू, जसा जसा तुझा बिझनेस चांगला होतो ना, ज्या दिवशी तुझा बिझनेस चांगला होईल त्या दिवशी तुझा बाप मंदिरात पेढे वाटतो. मुलाला गहिवरून आलं. आजपर्यंत मी बापाला वाईट समजत होतो, पण माझा बाप इतका चांगला आहे. मुलाला गहिवरून आलं, पळत पळत बापाकडे गेला, बापाचे पाय धरले, बाबा मला माफ करा ना. मुलगा म्हणतो बाबा मला माफ करा ना. बाप म्हणतो तुला कधीच माफ केलंय मी, कशाला आला होता इथे. बाबा पैसे द्यायला आलो होतो, ते तुलाच राहू दे, तुझ्यासाठीच ठेवले होते आणि तुझेच आहेत. बाबा नक्की माफ केलं, हो केलं माफ. मुलगा निघाला मुलगा, बापानं असे हात केले, ये बाळा ये. जणू कुबेराचं धन प्राप्त झालं असं वाटलं त्या मुलाला. बापानं मिठीत घेतलं. मुलगा म्हणतो बाबा खरंच माफ केलं. हो रे बाबा, तू मित्रांच्या संगतीत बिघडला होता, काम धंदा करत नव्हता. मला वाटलं असाच वायाला जाशील म्हणून तुला आई प्रसंगी घराच्या बाहेर काढलं, पण आता तरी लेक आणि सुनबाई घेऊन परत घरी ये. याला काय म्हणतात बाप. शेवटी बाप तो बाप असतो. आज या जगामध्ये माणसं हे बघा 2-2, 3-3 मुलं एकटा बाप सांभाळू शकतो. 3-3 मुलांना बाप सांभाळू शकतो, पण 3-3 मुलं बापाला सांभाळू शकत नाही. आणि आपण म्हणतो आई वडील केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. तो पुंडलिक कुणासाठी आला इथे? ज्या पुंडलिकाची तुम्ही भक्ती करता, ज्या पांडुरंगाची तुम्ही भक्ती करता, तो पांडुरंग आला कुणासाठी आणि कधीपासून आला? 28 युगापासून आला. अहो आई वडिलांची सेवा पुंडलिक करत असताना देव प्रसन्न झाला आणि देव आला तर त्या पुंडलिकानं मागे वीट फेकली आणि सांगितलं देवा मला वेळ नाही, मी माझ्या आई वडिलांची सेवा करतोय, तू काय कर विटेवर थांब. अजून सुद्धा देव 33 युग झाली, अजून सुद्धा देव विटेवर आहे. कुणासाठी? हे पंढरपूरला जातात वारकरी यांच्यासाठी आहे का? नाही 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 नाही. जे आई वडिलांची सेवा करतात ना त्या पुंडलिकासाठी देव विटेवर उभा आहे. कारण जो आई वडिलांची सेवा करतो ना त्याच्यासाठी देव तिथं काही इथं सुद्धा येतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. म्हणून जगामध्ये हित करणाऱ्या 2च व्यक्ती आहेत आणि हित करण्याच्या बाबतीत त्या उदार सुद्धा आहेत. म्हणून तुकोबांना विचारलं तुमचे संत ज्ञानदान करतायत, पण ज्ञानदानाच्या बाबतीत उदार आहेत का हो? तर तुकोबा काय म्हणतात, द्वितीय चरणात सांगतात संत कसे आहेत? संत उदार संत
बाबतीमध्ये संत उदार आहेत. ज्याला दान करायचं ना त्या व्यक्तीकडे 3 गुण असावे लागतात. किती? 3 गुण असावे लागतात. एक तर तो उदार असावा. आता समजा तुमच्या गोळेगाव मध्ये सप्ताह चालू आहे की नाही? आता संपूर्ण गोळेगावची पंच कमिटी, काही युवा कमिटी असेल, पंच कमिटी असेल, कोण युवा मंडळ असेल, ते पट्टी गोळा करण्यासाठी गेला आणि मग पहिल्याच घरी गेला. पहिल्या घरचा माणूस म्हणतो देवाच्या कृपेने 150 एकर शेती आहे, 150-200 पोत्यांचं धान्य घरचं भरलंय, 10-5 लाख रुपये माझ्या अकाउंटला पडून आहेत. देवाला दिल्याने कुठे कमी पडतं का? तुम्ही तरी कुठे घरी लावायले? देवालाच द्यायले ना. देवाला दिल्याने काही कमी पडत नाही. आता इकडे पट्टी मी माझ्या हाताने फाडतो. ज्ञानबा माऊली 21 रुपये. किती? ह्या सगळ्यांना असं वाटलं अख्ख्या सप्ताहाचं काम, अख्खा सप्ताह एकटाच. पण किती दिले? हा उदार नाहीये हो. हा कसा आहे? हा कंजूस आहे. हा दान देण्याच्या बाबतीत दुसरा गुण लागतो स्वतंत्र. जाऊ दे म्हणले हे कंजूस गिराईक निघालं, पुढच्या गिराईकाकडे जाऊ आपण. म्हणून पुढच्याकडे निघाले. तो म्हणला वयाच्या 65 पर्यंत सर्व्हिस केली, महिन्याला 1 लाख रुपये घेतलाय, नाही म्हणता 50 लाख रुपये, अर्धा कोट माझ्या अकाउंटला पडून येत. देवाला दिल्याने कुठे कमी पडतं? सप्ताला लावलं एका हाताने देवाला दिलं तर देव आपल्याला 2 हाताने देतो. माझी खूप देण्याची इच्छा आहे, पण थांबा तिला येऊ द्या. हा काय म्हणतो? तिला येऊ द्या. म्हणजे याच्या काय नाहीये? त्याला देण्याची इच्छा खूप आहे. त्याला असं वाटतं अख्खा सप्ताह मी एकट्याने करावा, 7 दिवसाच्या पंक्ती घ्यावं, 7 दिवसाचं यजमानपद घ्यावं, मंडप वगैरे माईक सिस्टीम सगळं मी एकट्याने करावं, पकवाद वादक गायक सगळ्याचे मी एकट्याने द्यावे. पण याच्या हातातच काही नाही ना, काहीच नाही हातात त्याच्या. हा कसा आहे? हा पारतंत्र्य आहे, हा स्वतंत्र नाहीये. दान देण्यासाठी तिसरा गुण लागतो, त्याच्याकडे ऐश्वर्य असावं. आता हा तिसरा तुमच्या आमच्या सारखा आहे. हा पंढरपूरला जातो, हा आळंदीला जातो, पांडुरंगाच्या दर्शनासाठी त्या दर्शन भागीला थांबतो. आणि तिथे ते आंधळे पांगळे असतात. ते आंधळे पांगळे त्याला म्हणतात 1000 रुपया द्यावं. एखादा जर तुम्ही 1000 रुपया दिलात तर तुमच्या लेकरांना काय लागेल? आशीर्वाद लागेल. त्याला वाटतं आता खिशात हात घालावा आणि किती द्यावे? 1-2 पैसे. आशीर्वाद लागेल तुमच्या लेकराला. जर तुम्ही आंधळ्या पांगड्याला 1-2 पैसे दिले तर तुमच्या लेकराला काय लागेल? आशीर्वाद लागेल. त्याला वाटतं खिशात हात घालावून 500ची नोट द्यावी, पण खिशात हात घातला तर याच्या काय आहे? काहीच नाही. म्हणजे याला देण्याची इच्छा आहे पण याच्याकडे काय नाहीये? ऐश्वर्य नाहीये. म्हणजे दान देण्यासाठी उदार असावा, स्वतंत्र असावा आणि ऐश्वर्य असावं. मग हे तिन्ही गुण तुमच्या संतांकडे होते का? होते म्हणावं तर तुकोबा काय स्वतःच्या परिस्थितीबद्दल वर्णन करतात. अहो आम्ही जर वाटेने चाललो ना तर चोरट्याला धाक पडतो की हे काहीतरी मला मागल की काय. आम्ही सदैव
सुडके आम्ही सदैव सुडके सवळी येतात तुळजाची सवळी येतात तुळजाची सवळी येतात तुळजाची सवळी येतात पुढची पिके जाऊ पुढची पिके आम्ही सदैव आम्ही सदैव सुडके जवळी येता चूक धाके जाऊ पुढती भिके पुत्री घर राखीती. आम्ही सदैव सुडके येतो. आमच्याकडे काहीच नाही. उलट तुम्हा घरी गाई म्हशी आणि आम्हा घरी उंदी का घुसी. आमच्याकडे काहीच नाही. तुकोबा काय म्हणतात आम्ही सदैव सुडके. चोरट्याला आमचा धाक लोटतो की आता हेच आम्हाला काही मागण की काय. मग अशी परिस्थिती तुकोबगांची. या तुकोबगांच्या घरी एक दिवस देव जेवायला आले हो द्वारच सोडायला. तर तुकोबगांच्या घरी काहीच नव्हतं. काहीच. देव ज्यांच्या घरी जेवायला येतो ते गरीब का. ते व्यवहार दृष्ट्या गरीब असतील पण परमार्थिक दृष्ट्या ते कसे आहेत. त्यांचा अधिकार हा फार मोठा आहे. तुकोबगाय मुळात गरीब नव्हते. तुकोबगायांनी श्रीमंत त्यावेळी कोणी नव्हतं. पण 65 कोटींची जहागिरी दान देऊन टाकली. तुकोबगायांचा अधिकार हा फार मोठा आहे. म्हणून तुकोबगायांनी ज्यावेळी धन दान केलं मग आता दान देण्यासाठी काय शिल्लक होतं. दान देण्यासाठी ज्ञान शिल्लक होतं. माणसानं धनानं मोठं नसावं. माणसानं ज्ञानानं मोठं असावं. कारण ज्ञान हे असं धन आहे. न चोरहार्यम न च राजहार्यम न भातृभाजम न च भागधारी वे कृते वर्तते एव नित्यम विद्याधनम सर्वधनात् प्रधानम. विद्या हे असं धन आहे. याची चोर चोरी करू शकत नाही. राजा हिसकावून घेऊ शकत नाही. भाऊ हिस्सा मागू शकत नाही. मागू शकतो. तुम्हाला 50 चाली येते. भावाने हिस्सा मागितला 25 मला दे. तुम्हाला 100 बोल येते. भावाने हिस्सा मागितला दादा तुम्हाला आमचे दादा मस्त ड्रायव्हिंग करतात. भावाने हिस्सा मागितला पुन्हा मस्त वादक आहे. भावाने हिस्सा मागितला मला 50 बोल दे. तू शिकला. मागू शकतो भाऊ हिस्सा. धनात हिस्सा मागेल पण ज्ञानात हिस्सा कोणीच मागू शकत नाही. हे श्रेष्ठ ज्ञान धन आहे. आणि हे धन तुकोबगांनी द्यायला सुरुवात केली. मग हे धन देत असताना हे धन किती होतं तुकोबगांकडे. जसे आईला 4 लेकरं असले ना ताटामध्ये टोपल्यामध्ये कितीही भाकरी असू द्या आई काय म्हणते आहे शिल्लक आहे शिल्लक. अगोदर सगळ्यांना पोटभर जेवू घालते. जेवायचे 5 तोंड असले आणि भाकरी 4च असल्या तर आई काय म्हणत असते आज मला भूक नाही. पण ते अन्न आहे त्याला मर्यादा आहे. पण ज्ञानाला मर्यादा नाही. ज्ञानाला मर्यादा नाही. तुकोबगांकडे ज्ञान किती होतं. मागणाऱ्याला तर देताच होते. जशी आता गोळेगाव मध्ये सप्ताह चालू आहे पंगत झाली.
सकाळी झाली, दुपारी झाली, 3 वाजता झाली, 4 वाजता तरी आहेत शिल्लक. तसं तुकोबा काय म्हणतात, मागणाऱ्याला तर देऊच आम्ही, पण मागाहून जे नंतर येतील त्यांच्यासाठी सुद्धा आमच्याकडे शिल्लक आहे. मागा त्याची पुढे मागा त्याची पुढे संत उदार उदार जगले अनंत भांडार विठोबा. देती आली असी दान संत उदार उदार जगले अनंत भांडार. संतांनी दुकान मांडलं.
रात्री तुम्हाला काय सांगितलं, आपुला तो देव एक करून घ्यावा आणि तेने विना जीवा सुख नव्हे. जीवनामध्ये देवाला जोपर्यंत आपण आपलंच करत नाही तोपर्यंत माणसाला आयुष्यामध्ये सुख प्राप्त होऊ शकत नाही. मग तुकोबांनी म्हटलं या संपूर्ण समाजाला जर सुखी करायचं असेल तर ह्यांना काय करावं, आपण देव द्यावं. हो देव, तुकोबांनी देवाला डोक्यावर घेऊन फिरले. देव घ्या कुणी, देव घ्या कोणी लोक म्हणले देव न लगे, 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 साठवणीचे रुतले जागेच्या अंतःकरणामध्ये तुमच्या देवाला साठवायचं. त्या अंतःकरणामध्ये मल विक्षेप अज्ञानाच्या आवरणानं हे अंतःकरण गच्च भरलेलं आहे. तुमचा देव साठवण्यासाठी आमच्या अंतःकरणामध्ये जागा नाही. कारण हे ज्ञान कोणाला प्राप्त होतं? भगवंत सांगता श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांती मच्चैनाधिगच्छति. श्रद्धावानाला ते ज्ञान प्राप्त होतं. ते ज्ञान वैगा भरावे जरी मनी आधी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. जे ज्ञानाचा कुठा ते तसेवा हा दारवंठा तो स्वाधीन करी सुमटा ओळगोनी. संतांची सेवा तू तनु मनु जीवे तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगरवता करावे दास्य सकळ. संतांची सेवा तू कर, पण कशी कर? तन मन आणि धन सर्वस्व तू संतांना अर्पण कर. मग आपण हे केलं का? केलं का? ज्ञान प्राप्तीसाठी आपण संतांना काय अर्पण केलं? दिलं काय? आपण गावामध्ये सप्ताह करतो ते पण कसे करतो? तुम्हाला आम्हाला वाटतं का ज्ञान प्राप्त व्हावं? वाटतं का? तुम्हाला आम्हाला ज्ञान प्राप्त व्हावं वाटत असतं तर ह्या सप्ताहातली कीर्तन सगळे खास घेतले. जर तुम्हाला आम्हाला ज्ञान प्राप्त व्हावं वाटत असतं तर तुम्ही कीर्तन करायला विनोदाचार्य ही पदवी लावलीच नसती. सांगा, कीर्तन करायला विनोदाचार्य पदवी शोभते का? ही पदवी लावली कोणी? तुम्ही आम्ही लावली. विनोदाचार्य पदवी असते कुणाला? बघा, तुकोबांनी ज्ञानोबांनी एवढे ग्रंथ लिहून ठेवले, तुमच्याकडून घेतलं काय? घेतलं काही? ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली, किती घेतले? तुकोबांनी गाथा लिहिला, किती घेतले? देतो बोलाविन सर्व, देतो बोलाविन
मांडिले दुकान देतो मोलावीन सर्व वस्तू. म्हणजे देव द्यायला तुको बघा फुकट फुकट देव देऊ लागले आणि आम्ही तुम्ही एका कीर्तनाचे एका कॉमेडी कीर्तनच्या बाईला किती देता हो? किती देता? 51 देता. मग देव म्हणतो अख्खं गाव आपण पाण्यात घालू. कारण ह्यांना चांगले कीर्तनकार सांगणार आहे की जे तुम्ही मानधन दिलं ते आम्ही प्रेमाने घेतो. ह्यांना चांगले कीर्तनकार जमत नाही. मग यांना काय करू आपण? देवाचे चरित्र नावडे सर्वा विनोदाचे गाथा. विनोदाची कथा देवाचे चरित्र नावडे सर्व था विनोदाची कथा गोड वाटे. विनोद गोड वाटू लागला आपल्याला. मग देव पण तसाच आहे. लॉकडाऊनचे किती झटके झाले? किती झाले? 3 झटके झाले. 3 लाटा येऊन गेल्या. 3 लाटातून आपण वाचलो. उरलेलं आयुष्य आपल्याला बळवे झाले आदिवरी नाही नाही पडलो मृत्यूच्या आहारी. बघा झालं आतापर्यंत काय झालो नाही? काय झालो नाही? मिळलो नाही म्हणते. आतापर्यंत मिळलो नाही. मी जगलोय वाचलोय. मग उरलेलं आयुष्य बोनस मिळाले. हे घालवायचं कुठं? कुठं घालवायचं? भगवंताच्या भजनात. सावध होऊनी भजनी लागा देव सगळा कैवारी. काळ सारा एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. काळ कशात गेला पाहिजे हो? काळ चिंतनात गेला पाहिजे. काळ नामस्मरणात गेला पाहिजे. इतर वेळेचा तर गेलाच पाहिजे. पण कीर्तनाच्या प्रसंगातला तरी चिंतने सरे तो धन्य धन्य काळ.
सांग कीर्तन सांग होय अंग हरिरूप प्रमीभूत काया ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी कीर्तनामध्ये काया संपूर्ण अंग ब्रह्मरूप व्हावं ऐकणाऱ्याचं श्रोत्याचंही व्हावं आणि कीर्तन जगाचंही व्हावं आणि गायकाचंही व्हावं भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी इतरान कराव्या प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या प्रेम भरे विनोदाच्या गोष्टी सांगाव्या हाय की नाही काय झालं आता तुम्हीच आम्हाला सांगता ताई कीर्तनात सगळे विनोद सांगा तुमचं ना भंगाचा काही वेळ नाही आला तरी चालेल पण सगळे विनोद सांगा हो ना आम्ही एका गावाला गेले होते पहिल्या दिवशी तो कीर्तन नाभंग होता माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव पहिल्या दिवशी कीर्तनाला अभंग असतो नामपर दुसऱ्या दिवशी संत पर मध्ये उपदेश पर सातव्या दिवशी मागणी पर आणि आठव्या दिवशी काला आठवा त्याचं चरित्र संप्रदायाचे काही नियम आहेत ते नियम पाळले पाहिजे त्या नियमानुसार कीर्तन झालं पाहिजे आणि तो नामपर अभंग घेऊन सगळे चुटकुले सांगितले शेवटपर्यंत बाई कीर्तनाच्या अभंगावर आली नाही ती 15,000 घेऊन गेली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो आणि आम्हाला 5च म्हणजे तुम्हाला जे विनोद सांगत जे अभंग सांगणार नाही सगळे चुटकुले सांगत तुम्ही सांगा मावशी ज्यावेळेस भाजी चांगली नसती त्यावेळेस तुम्ही काय करता लोणचं देता की नाही कधी देता लोणचं भाजी मग तुम्हाला सगळे लोणचं सांगून जाते तरी तुम्ही त्याला 15 देता पण आम्ही ओरिजिनल भाजी सांगतो ओरिजिनल पनीरची भाजी ओरिजिनल देणार सांगतो तुम्ही आम्हाला 5च देता तर तसं कसं चालेल 35 देता 50 देता विनोदाची बोलवता जे चांगलं सांगता ते तुम्हाला चांगलं सांगता का विनोदाच्या कथा तुम्हाला विनोद सांगितले चुटकुले सांगितले ते गोड लागतात पण चांगलं सांगणारे पटत नाही आणि ही आजची अवस्था नाही तुकोबागांच्या काळातली ती अवस्था होती तुकोबागाय गावभर देव घेऊन फिरले पण देव एक सुद्धा माणूस म्हणला नाही मला देव नकोय एक सुद्धा देव घ्यायला तयार झाला नाही मग तुकोबागांनी काय केलं तुकोबागाय म्हणले असं तर काय कोणी तयार होत नाहीये मग आपण काय करू दुकान मांडू दुकान आणि त्या ज्ञानदानाचं तुकोबागांनी दुकान मांडलं दुकान आणि ज्ञानदान द्यायला सुरुवात केली मग तुम्हाला आम्हाला हे ज्ञान प्राप्त का होत नाही कारण तुमचं आमचं जे भांड आहे ना भांड ते भांड अहंकारानं गच्च भरलेलं आहे तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये अहंकार गच्च भरलेला आहे म्हणून तुम्हाला आम्हाला ज्ञान प्राप्त होत नाही तुम्ही आम्ही झुकत नाही तुम्ही आम्ही वागत नाही जो वागतो तो जग जिंकतो आताच निवडणुका झाल्या आणि तुमच्या चप्पल सहित पाया पडल्या असतील चप्पल सहित तुमच्या पाया पडल्या असतील पण ते चप्पल सहित पाया पडून जिंकले का जिंकले कारण ते वाकले नंबर भूता तो वागतो तो जिंकतो वेळ झुकते है जिनमें जान होती है वे झुकते हैं जिनमें जान होती है अकड़े गए ना तो मुर्दे की पहचान होती है वाकत कोण नाही जिवंत आहे तो वागतो आणि मेलेला मुलगा कधी वागतो का अहो ज्यावेळेस महापूर येतो ना त्यावेळेस मोठमोठी झाडं वाहून जातात महापुरे झाडे
जगतात म्हणून जगतात. ज्याला जगायचंय त्यांनी तरी वाकावं, किमान जगण्यासाठी तरी वाकावं. वाकल्याने हे बघा किती आजपर्यंत वयाची 35 वर्षे एकही दुश्मन नाही, एकही. 35 वर्षी मे महिन्यात पूर्ण झाली मला, एकही दुश्मन नाही, एकही. म्हणावं असं की त्यांची माझी भांडणं आहेत. मी म्हणते दादा तुमच्या दोघांची भांडणं झाली आता तात्पुरती तुमची भांडणं झाली आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही त्यांना जय हरी घातला. काय शिवाय देतील तुम्हाला? ते पण काय म्हणते, मग जर तुमच्याकडे नम्रता असेल तर भांडणं होणारच नाही. दुश्मनाला सुद्धा घाला ना जय हरी, काय बिघडतं का? लहान बापाचे होऊन जो जगतो ना तो जग जिंकतो, जग. माणसानं असं जगावं त्याचा एक सुद्धा दुश्मन नसावं. मेल्याच्या नंतर किमान अख्ख्या तालुक्याच्या नाही येऊ द्यावं, पण अख्ख्या गावाच्या डोळ्यातून आपल्यासाठी पाणी आलं पाहिजे. काय कमावलं तेच धन कमावता आलं पाहिजे. गावात आपला एक सुद्धा दुश्मन नसला पाहिजे, तोंड गोड असलं पाहिजे, तोंड गोड. मग आपलं तोंड गोड का राहत नाही तर आपल्याकडं मी पण आहे. आपल्याकडं काय आहे? मी पण आहे. जोपर्यंत हा मी पणा जात नाही, मी आय एम, मी माझ्यासारखं कोणीच नाही, त्याला इगो म्हणतात, इगो. हा इगो जोपर्यंत जात नाही, मी अहम आणि मम, जोपर्यंत अहम मी पण माझे पण जात नाही तोपर्यंत मनुष्य जीवनामध्ये सुखी होऊ शकत नाही. म्हणून अहम आणि मम याचा त्याग करा, म्हणजे अंतःकरणातील अहम. ज्याचा अहंकार गेला तो देव झाला, तोच देव झाला. ज्याचा अहंकार गेला तो देव झाला. म्हणून अंतःकरणामध्ये ज्ञान साठवावं असं वाटत असेल तर अंतःकरण रूपी गाडगा अगोदर काय करा? खाली करा, खाली. म्हणून काय म्हणतात, म्हणे चित्त करा नामस्मरण करावं लागेल. आणि नामस्मरणाच्या नंतर चित्त शुद्ध होतं, भगवान परमात्मा आपल्या चित्तामध्ये वास्तव्य करतो. मग तुकोबागांचंही तेच झालं. तुकोबागा म्हणतात अगोदर हे अंतःकरण रूपी गाडगं, अंतःकरण रूपी अगोदर डोकं खाली केलं, त्यातला अहंकार घालवला आणि देव त्यामध्ये साठवला. म्हणून आता हे अंतःकरण रूपी पोतं ज्ञानाने गच्च भरलेलं आहे. अभंगाचं Oh
घातला दुकान देती आली असी दान संत उदार उदार भरले अनंत भांडार माग त्यासी फुगे धनी आणि कासी उगे संत उदार उदार भरले अनंत भांडार तुका म्हणे पोते देवे भरले नोहे विते संत उदार उदार भरले अनंत भांडार या मुद्द्यावर माझ्या अल्पशा मतीप्रमाणे जे ज्ञानोबा आहे, जे तुकोबा आहे, जे नामदेव आहे, जे आपले संत पंचात जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे अल्पशा बुद्धीने चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. ज्या आळंदीमध्ये मी लहानाची मोठी झाले, वयाची 15 वर्षे आळंदीमध्ये काढली. ज्ञानोबाईंनी जयाचे गावी केला वास, त्यांच्याशी नसावे उदास. त्या ज्ञानोबाईंनी जशी बुद्धी दिली त्या बुद्धीप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा सर्व गायकांच्या चरणी, वादकांच्या चरणी, श्रोत्यांच्या चरणी, हनुमंतरायांच्या चरणी अर्पण करते आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली